जय जय रामकृष्ण हरी. आजपासून चातुर्मास सुरू होतो. चातुर्मास म्हणजे काय? तर आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध द्वादशीपर्यंत असा हा चातुर्मासाचा काळ. चातुर्मासामध्ये जी आरंभी एकादशी येते तिला शयनी एकादशी असं म्हणतात. मनुष्याचं एक वर्ष म्हणजे देवाची एक अहोरात्र असते, त्याला दक्षिणायन असं म्हटलं जातं. आणि ही देवाची रात्र असून उत्तरायण हा त्याचा दिवस आहे. मग ह्या दिवसामध्ये देव जेव्हा झोपतो ना, त्यावेळेला दुष्ट शक्ती ह्या प्रबळ होतात आणि मानवांचा छळ करतात. त्यांच्यापासून संरक्षण होण्यासाठी चातुर्मासामध्ये प्रत्येकाने काही ना काहीतरी व्रत करावे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. दरवर्षी चातुर्मासात मनुष्याने कोणते तरी व्रत करावे, अन्यथा त्याला संवत्सरोद्भव असं पाप लागतं. हे व्रत नित्य असून आषाढ शुद्ध द्वादशीला विष्णुपूजेने या व्रताचा आरंभ करावा आणि कार्तिक शुक्ल द्वादशीला त्याची समाप्ती करावी. हे व्रत सर्वांनी, स्त्री पुरुष सर्वांनी करावं. वैष्णवांप्रमाणेच ते शैवांमध्येही विहित आहे. म्हणून वार्षिक चातुर्मासात प्रबोधिनी एकादशीपर्यंत मी नियम करत आहे. हे अच्युता, तू निर्विघ्न तो पार पाड अशी त्याला प्रार्थना करायची असते. म्हणून चातुर्मासामध्ये अनेक व्रतवैकल्य ही करावीत. मग ती कुठली असावीत? तर धरण पाळणं व्रत आहे, जप करणं, नामस्मरण करणं हे व्रत आहे, किंवा दूध भात हे व्रत आहे, किंवा देवाला फळ ठेवणं, देवाला प्रदक्षिणा घालणं, अशा अनेक प्रकारची व्रत ह्या चातुर्मासामध्ये केली जातात. म्हणून प्रत्येकाने एक तरी व्रत सद्ग्रंथ वाचावेत. ज्यांना बाहेर जाता येत नाही त्यांनी नामस्मरणासारखा सोपा पण नित्य नेम धरावा. हेच ह्या चातुर्मासाचं महत्त्व सांगितलेलं आहे. म्हणून चातुर्मासात व्रतनिष्ठ राहावं हे आपल्या संस्कृतीने पूर्वसुरींनी सांगितलंय. जय जय रघुवीर समर्थ.